बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। हवामान खात्यानं आज कोल्हापूरला येलो अलर्ट दिला होता। आज सकाळपासून ऊन पावसाचा खेळ सुरू होता। एखाद दुसरी पावसाची सर पडून जायची आणि काही काळ चक्क ऊन पडायचं। यंदा श्रावणाआधीच असा ऊन पावसाचा खेळ सुरू झालाय। दुसरीकडे पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सर्वच धरणातील पाणीसाठा वाढू लागलाय। राधानगरी धरणाचे एकूण 4 स्वयंचलित दरवाजे आज खुले झालेत। त्यातून 7112 क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे। आज संध्याकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट 1 इंचावर होती, तर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली आहेत। बुधवारपासून कोल्हापूरसह राज्यातील पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे। यावर्षी पावसानं समंजसपणाची भूमिका घेतली आहे। त्यामुळे कमी कालावधीत तुफान पाऊस न पडता यंदा टप्प्याटप्प्यानं पाऊस पडतोय। परिणामी जुलै महिना उलटला तरी पंचगंगा नदीची मच्छिंद्री झालेली नाही। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 14.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामध्ये सर्वाधिक 54.9 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला आहे। आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 32 फूट 7 इंचांवर होती, तर संध्याकाळी 7 वाजता पंचगंगा 32 फूट 1 इंचावरून वाहत होती। एकीकडे राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे आज खुले आहेत। त्यातून 7112 क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे, पण दुसरीकडे पंचगंगेची पाणी पातळी वाढण्याऐवजी कमी झाली आहे। याचं कारण राजाराम बंधाऱ्यावरून सुमारे 33,000 क्युसेकनं पाणी पुढे सरकत आहे। दुसरीकडे अलमट्टी धरणातूनही 1 लाखपेक्षा अधिक क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू आहे। त्यामुळेच कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी फार वेगानं वाढत नाहीये। आज दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू होता। एखाद दुसरी पावसाची सर येऊन गेल्यानंतर काही काळ लख्ख ऊन पडायचं। शिवाय हवेतील उकाडाही कायम आहे। परिणामी यावर्षी वरुण राजानं संथ बॅटिंग करायचं ठरवलेलं दिसतंय।